इचलकरंजी शहरातील गणेशनगर परिसरामध्ये 3 ते 4 दिवसातून एकदा पाणी येते. पाणी कमी दाबाने येत असल्याचे निवेदन माजी नगरसेवक व भागातील नागरिकांनी महानगरपालिकेला दिले होते, पण तरी सुद्धा याची कारवाई झाली नाही. आज संतप्त भागातील नागरिकांनी आयुक्तांना विचारण्यासाठी आले असता आयुक्त यांच्या केबिन बाहेर सुरक्षा रक्षकांनी अडवल्यामुळे त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इचलकरंजी शहर हे कष्टकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी वस्त्र उद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कामगार वस्ती जास्त आहे. पण इचलकरंजी महानगरपालिकेकडून सुख सुविधा वेळेवर दिल्या जात नाहीत. यामध्ये पाणी, गटार, रस्ते वेळेवर होत नाहीत. शहरातील गणेशनगर परिसरामध्ये 3 ते 4 दिवसातून एकदा पाणी येते. माजी नगरसेवक राजू खोत यांनी काही दिवसापूर्वी आयुक्तांना निवेदन दिले होते. निवेदन देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले. पुन्हा आज गणेशनगर परिसरातील माजी नगरसेवक राजू खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आज संतप्त नागरिकांनी आयुक्त यांच्याकडे विचारणा करायला गेले. त्यावेळी आयुक्तांच्या केबिन बाहेर असणाऱ्या सिक्युरिटी गार्डाने सर्वांना अडवले. नंतर तणावाचे वातावरण बनले. त्याच ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशी घोषणा देण्यात आल्या. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी भागातील पाईपलाईन बदलली जाईल व पाणी व्यवस्थित दिले जाईल अशा आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.